सर्वांना सप्रेम जय जिजाऊ. बांधवांनो, मी अविनाश मोहिते दौंड तालुक्यामधून संभाजी ब्रिगेडच्या वतीने अधिकृत अशी उमेदवारी लढवत आहे. पाटस कुरकुम गटामध्ये सारिका अविनाश मोहिते हे आपल्या उमेदवार आहेत आणि दौंड पाटस पंचायत समिती गणातून मी स्वतः अविनाश मोहिते संभाजी ब्रिगेडच्या वतीने अधिकृत उमेदवारी घेतलेली आहे. आपलं चिन्ह आहे शिलाई मशीन. बांधवांनो, संपूर्ण दौंड तालुक्याचा दौरा करत असताना अनेक गोष्टी आपल्याला लक्षात आलेल्या आहेत. या सर्व गोष्टी आज या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न आपण करणार आहोत. दौंड तालुक्याचा दौरा करत असताना पाटस गट असेल, पाटस प्रभाग असेल, पाटस पंचायती समिती गण असेल, जी 10 गावं आहेत, मग त्याच्यामध्ये पाटस आहे, कुरकुम आहे, मळद आहे, रावणगाव आहे, स्वामी चिंचोली आहे. त्याच पद्धतीने इकडच्या साईडला जर गेलो तर वासुंदे आहे, हिंगणीगाडा आहे, रोटी आहे, कुशेगाव आहे. अशा 10 गावांचा दौरा आपण या 5-10 दिवसाच्या दरम्यान केलेला आहे. विकासाचा जर आपण या ठिकाणी मुद्दा घ्यायचा झाला तर आजही या 10 गावातला विकास खुंटलेला आहे. आता हा विकास कशामुळे खुंटला याच्यावर सुद्धा आपल्याला एक प्रकाश टाकावा लागतो. या दौंड तालुक्याचे सन्माननीय आमदार श्रीमान राहुल दादा कुल यांच्या नेतृत्वाखाली हा गेले 15 वर्ष तालुका आहे. परंतु जे आमदार स्वतःला भाग्यविधाता समजतात, आरोग्यदूत समजतात, त्या आमदारांनी हा तालुका कुपोषित ठेवलेला आहे असा माझा सरळ सरळ आरोप आहे. आपल्या सोबत जे कार्यकर्ते आज फिरतात आहे, पायाला भिंगरी बांधून आज आपण या दौंड तालुक्यामध्ये पंचायत समिती गट असेल, पंचायत समिती गण असेल, जिल्हा परिषद गट असेल, या ठिकाणी आपण प्रचार करतोय. प्रत्येक घरापाशी जाण्याचा आपला प्रयत्न आहे, प्रत्येक दारापाशी जाण्याचा आपला प्रयत्न आहे, प्रत्येक मतदाराशी संपर्क करण्याचा आपला प्रयत्न आहे. अनेक लोकांच्या अडचणी आपण या मतदारसंघात फिरत असताना जाणून घेतलेला आहे. सामान्य घटकाला जो न्याय मिळायला पाहिजे होता तो न्याय आजही मिळालेला नाही. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या लोकांपर्यंत आजही पोहोचलेल्या नाहीत. का आणि कुणामुळं? हा संशोधनाचा विषय आहे. ते संशोधन तुम्ही करायचंय मित्रांनो, तुम्ही ठरवायचंय. दौंड तालुकाचा विकास झाला पाहिजे का दौंड तालुका भकास झाला पाहिजे याचा विचार तुम्ही करायचा आहे. लक्षात ठेवा, हा दौंड तालुका जो सुजलम सुपलम व्हायला पाहिजे होता, या दौंड तालुक्यामधला जो भूमिपुत्र आहे तो खऱ्या अर्थानं शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांच्याच पिकाला हमीभाव मिळत नाही, बाजारपेठ उपलब्ध होत नाही, म्हणून कवडी मोल दराने शेतकऱ्याला माल विकावा लागतोय. आजही लोकांना 8-8 तास वीज मिळत नाहीये. ग्रामीण भागात आम्ही फिरत असताना आम्हाला असं जाणवतोय की त्या गावात 8-8 तास लाईट नसते, गावात अंधार असतो. मग त्यांनी मोटर कधी चालू करायची, पिकाला पाणी कधी द्यायचं, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. का दौंड तालुक्यामधला विकास होत नाहीये? का दौंड तालुक्यामध्ये प्रत्येक गाव खेड्यामध्ये आंघोळीसाठी गरम पाणी सकाळी नळाला उपलब्ध करता येत नाहीये? का दौंड तालुक्यामध्ये फिल्टरचं पाणी पिण्यासाठी 2-2, 3-3 तास उपलब्ध केलं जात नाहीये? 24-24 तास पाणी गावाला हक्काचं पिण्यासाठी मिळायला पाहिजे होतं, ते सुद्धा मिळत नाहीये. का गाव खेड्यातले रस्ते आजही कुपोषित आहेत, खड्डेमय आहेत? का गावातले रस्ते सुंदर चकाचक कोकणासारखे नाहीयेत? सिमेंटचे रस्ते का होत नाहीये? का अनुदान मिळत नाही का? पंचायत समितीचं, जिल्हा परिषदेचं, जिल्हा नियोजन कमिटीकडून अनुदान मिळत नाहीये का? भरपूर मिळतंय. जे सदस्य पाठीमागल्या काळात पंचायत समितीचे सभापती होते ते कुठं होते? कुठले ग्रंथ आणि पोथी पुराण वाचत होते? त्यांना गावाचा खेड्यातला विकास दिसला नाही का? जे जिल्हा परिषदेचे सदस्य होते ते काय करत होते? घरात बसून काय अंडी घालत होते? त्यांना या दौंड तालुक्यातला विकास करता आला नाही का? त्यांना कुपोषित, पीडित, वंचित, दलित, शोषित लोक दिसली नाहीत का? आजही जिल्हा परिषदेमध्ये, शाळांमध्ये जर आपण गेलो तर तिथली पटसंख्या 10 मुलं, 20 मुलं, 30 मुलं अशी झालेली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा फक्त कागदावरती आहेत. कशामुळं, कुणामुळं, का मुलांची पटसंख्या घटलेली आहे? आज प्रत्येक आई बावलांना असं वाटतं माझा मुलगा इंग्रजी शाळेत गेला पाहिजे, शिकला पाहिजे. परंतु दादा हो, इंग्रजी शाळेंची फी 60,000, 70,000, 80,000, लाख रुपयापर्यंत आहे.
मग तुम्ही सांगा, जर सामान्य खेडेगावातला शेतकरी असेल, कष्टकरी असेल, मजूर असेल, त्यांनी आपल्या मुलाला कसं शिकवायचं, कसं ऍडमिशन घ्यायचं? का जिल्हा परिषदे शाळेमध्ये तशा सुविधा दिल्या जात नाही? का जिल्हा परिषदे शाळेत पहिलेपासून इंग्रजी शिकवलं जात नाही? का अद्ययावत शाळा नाही, तशा पद्धतीच्या नियोजन नाहीये? का आमदार साहेबांना ते दिसत नाहीये? का जाणीवपूर्वक त्यांना ते करायचं नाहीये? आलेला निधी कुणाच्या घशात घातला जातोय? कोण टक्केवारीचा मलिदा खातोय? कोण 10%, 5% स्वतःचं कमिशन ठेवतोय? मग मला सांगा, कशा पद्धतीनं विकास होणार? का दौंड तालुका भाकासच राहणार आहे कायमस्वरूपी? सामान्य माणसाच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण केल्या जात नाही. मागल त्याला घर देणं अपेक्षित आहे. हक्काचं घर प्रत्येक माणसाला मिळालं पाहिजे, त्याचा हक्क आहे. का तुम्ही त्याला घरकुल मधून एखादी योजना करत नाही? मंजूर का होत नाही? इंदिरा आवास योजना असेल, महात्मा फुले योजना असेल, अशा असंख्य योजना आहेत, पण त्या योजना सुद्धा सामान्य घटकापर्यंत जात नाहीत. असंख्य पिकांचं पावसाळ्यामध्ये नुकसान होतंय, बांधावरती जाऊन पंचनामे केले पाहिजेत, ते सुद्धा गावातले तलाठी चिरीमिरी घेतल्याशिवाय करत नाहीत. मग हे आमदार साहेबांना दिसत नाही का? हे प्रशासन कुणाच्या मर्जीनं चालतं हे लोकांना कळत नाही का? आता संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून एक चांगला उमेदवार तुमच्या समोर उभा केलेला आहे. शिलाई मशीनचं बटन दाबायचंय, बटन दाबून बहुमतानं त्यांना निवडून द्यायचं. एक संधीची तुमच्याकडून अपेक्षा आहे. लक्षात ठेवा, ही संधी पुन्हा 5 वर्ष तुमच्याकडे येणार नाही. पुन्हा 5 वर्षांनी निवडणुका होतील की नाही होतील हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे. आज योग्य वेळ आलेली आहे. खा कुणाचंही मटण, पण दाबा शिलाई मशीनचं बटन, अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे. दादा हो, आज अनेक वेळ संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही अनेक शेतकऱ्यांसाठी, शोषितांसाठी, पीडितांसाठी, महिलांसाठी, मुसलमानांसाठी रस्त्यावरती उतरून आंदोलनं केलेली आहेत, उपोषणं केलेली आहेत, निवेदनं दिलेली आहेत. ग्रामीण भागातल्या माणसाचा प्रश्न सुटला पाहिजे. मग त्याच्यासाठी नोकरीसाठी असेल, त्याच्या आरोग्यासाठी असेल, त्याचं मेडिकलचं बिल असेल, हॉस्पिटलचं बिल असेल, वृद्धांसाठी आश्रम असतील, अनेक कामं आम्ही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून केलेली आहे. असे आम्ही चळवळीतले कार्यकर्ते, मग चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागं उभं राहायचं काय, जे प्रस्थापित आहे त्यांच्या पाठीमागं उभं राहायचं, ही विचार करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून आपल्या सर्वांना कळकळीचं आव्हान आहे या माध्यमातून, जो कार्यकर्ता आपल्यासाठी अहोरात्र झटतो, आपल्यासाठी न्यायासाठी भांडतो, जो सुशिक्षित आहे, जो अभ्यासू आहे, ज्याला कळतं कुठल्या स्कीमा, कुठले उपक्रम आपल्या तालुक्यासाठी महत्वाचे आहेत, त्याला मतदान करणं गरजेचं आहे. का जो 5 वर्ष तुम्हाला दिसत नाही, आता निवडणूक मतदानाची तारीख 7 आहे, तो 7 तारखेपर्यंत तुमच्याकडे येईल, गयावया करील, हातपाय जोडेल, मतदानाची भीक मागेल, नंतर मात्र 7 तारखेनंतर तो तुम्हाला 5 वर्ष कधीही दिसणार नाही. तुम्हाला त्याच्यासाठी त्याच्या घराचे उंबरे झिजवावे लागतील. आम्ही संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते असे आहोत, अर्ध्या रात्री तुम्ही आम्हाला फोन करा, आम्ही तुमचा फोन उचलणार, तुमच्यासाठी झटणार, तुमच्यासाठी पळणार, तुमच्या मदतीला धावून येणार. त्यांच्या पाठीमागे उभं राहायचं दादा हो. हे प्रस्थापित, यांचा बाप आमदार, यांचा भाऊ जिल्हा परिषदेला सदस्य, यांचा चुलता पंचायत समितीला सभापती, यांचा पोरगा गावचा सरपंच, म्हणजे प्रस्थापितांनी काय लावलंय? राजाच्या पोटीच राजा जन्माला येतोय. दुसऱ्यांना संधी मिळवून द्यायची नाही, सगळं काही आम्हालाच हवंय. यांची लढाई दादा हो फक्त सत्तेसाठी, खुर्चीसाठी. लक्षात ठेवा, हे जनसेवक बिलकुल नाहीत, नगरसेवक बिलकुल नाहीत. यांना जनतेची कामं करायची नाहीत, यांना जनतेचे प्रश्न सुद्धा सोडवायचे नाहीत. यांना एकमेकांची जिरवण्यासाठी पद हवंय. यांना सत्ता हवी आहे, प्रशासन आपल्या मुठीत असलं पाहिजे. यांना सत्ता हवी आहे की माझं नाव लग्न पत्रिकेत आलं पाहिजे, मी सत्कार समारंभाला गेलो पाहिजे, मला मान सन्मान मिळाला पाहिजे, मी कुठे दुकानाच्या उद्घाटनाला फीत कापली पाहिजे. म्हणून ह्यांची लढाई आहे. यांना कुठल्याही सामान्य जनतेचं काही देणं घेणं पडलेलं नाही. हे आता समजून घेण्याची वेळ आलेली आहे. लक्षात ठेवा, ह्या दौंड तालुक्याचं MIDC आणून सामान्य माणसाचं जगणं मुश्किल केलेलं आहे. इथलं वायू, हवा, पाणी प्रदूषित झालेलं आहे. सामान्य माणसाला कुठल्याही कंपनीमध्ये नोकरी नाही. UP बिहारचे लोक त्या ठिकाणी भरलेले आहेत. कुणाचे कंपनीतले म्हाताडीचं काम कुणाला मिळतंय, कोण ठेकेदार आहे हे समजून घ्या एकदा. कुणाचे चेले चपाटे त्या कंपनीत काम करतात. ही गरज आलेली आहे आज समजून घेण्याची आणि मतदानात बदल घडवण्याची. ही नामी संधी तुम्हाला चालून आलेली आहे. लक्षात ठेवा, दौंड तालुका विकास करायचा का तालुक्याचा भकास करायचा हे आता ठरवण्याची वेळ आलेली आहे. इथं जातीपातीचं राजकारण केलं जातं. समाजामध्ये तेढ निर्माण झालेली आहे.
आजही सुवर्ण दलित यांच्यात दरी निर्माण झालेली आहे. आजही ओबीसी आणि मराठा समाजामध्ये भांडणं लावलेली आहेत. हे यांना दिसत नाही. कोण जातीपातीचं राजकारण करतं, कोण गावात भांडणं तणणं लावतं, कोण म्हणतं रामाच्या नावावर भिक्षा मागा, रामाच्या नावावर मतदान मागा. हिंदू हिंदू म्हणून हिनवलं जातं, मुस्लिम हिंदू मध्ये दरी निर्माण केली जाते, रामाच्या नावावर लढवलं जातं, मतं मागितली जातात, पण हिंदू म्हणून तुम्हाला बाजूला डावललं जातं. हिंदू फक्त मतापुरता आहे का, याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. आज काम बोलतं, अजितदादा म्हटले काम बोलतं. कामाने तुम्ही मोठं होता, काम करा. परंतु ह्या लोकांना काम करण्याची काही देणं घेणं नाही. फक्त अजितदादांना श्रद्धांजली म्हणून घड्याळाला मतदान मागितलं जातं. म्हणजे हे लोक कुणाला कधी कशा पद्धतीने वापरता येईल हे सांगता येत नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा माणूस विकास करू शकतो, विकासाच्या नावाचं विजन ठेवू शकतो, त्याच्या पाठीमागं आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. कारण ह्या नाण्याच्या दोन बाजू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस असेल, मग ते तुतारी असेल, नाही तर ते घड्याळ असेल, किंवा ते भाजप असेल. या नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून विनंती आहे, या माध्यमातून इथून पुढे संभाजी ब्रिगेडला मतदान करा आणि शिलाई मशीन चालवा, एवढीच विनंती या माध्यमातून करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराम. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय भारत, जय संविधान. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी दौंड तालुका प्रतिनिधी नेताजी खराडे.